काय म्हणताय चिंचवडकर, नदीकडे इतकं निरखून का पाहताय? अहो, या पिंपरी चिंचवडची जीवनदायिनी म्हणजेच पवनामाय, मुळामाय या नद्यांवरच हे शहर पोचलं, वाढलं आणि विकसित झालं. पण वाढती ही लोकसंख्या, त्याचा ताणही या नद्यांवरच आला. पर्यायी या नद्या प्रदूषित झाल्या. वाईट वाटतं. हा, पण आता चिंता करू नका, कारण या नद्यांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभित करण्याचा संकल्प आपल्या शंकर भाऊंनी हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर या नद्यांमधून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजेच जलवाहतूक करण्याचं नियोजन सुद्धा आखलेलं आहे. त्यामुळे दापोडी ते रावेत आणि दापोडी ते हिंजोडी असा बोटीतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. म्हणजेच नदी पर्यटनाला चालना मिळेल. खरंच खूप मस्त प्लॅन आहे. शंकर भाऊंनी खूप दूरचा विचार केला. मानलं गडे. म्हणूनच माझं मत शहराच्या भविष्याला, माझं मत भाजपाला, माझं मत शंकर भाऊंनाच. ध्यास विकासाचा, सर्वोत्कृष्ट शहराचा, वसा नदी स्वच्छतेचा, पर्याय जलवाहतुकीचा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.